किल्लाके आणि डॉक्टर देवरा यांच्यावर कारवाईची मागणी. अमिता मडावी चामोर्शीच्या आरोग्य व्यवस्थेचा बळी. 27 वर्षीय महिला आणि नवजात शिशू. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील 27 वर्षीय जिजा हंसराज सातर आणि त्यांच्या नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. उपचारात कथित हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टर किल्लाके आणि डॉक्टर देवरा यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अमिता मडावी आणि सातर कुटुंबियांनी केली आहे. आणि या संदर्भात 24 ऑगस्ट रोजी गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अमिता मडावी यांनी संपूर्ण घटनेची माहिती देत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जिजा सातर यांना प्रसूतीसाठी 23 ऑगस्ट रोजी पहाटे चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील महिला आणि बाल रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र गडचिरोलीला नेत असताना बाळाचा प्रसूतीपूर्वीच मृत्यू झाला आणि या घटनेमुळे सातर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वेळेत योग्य उपचार मिळाले असते तर माता आणि बाळाचे प्राण वाचू शकले असते, असा सवाल अमिता मडावी यांनी उपस्थित केलेला आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष वैद्यकीय चौकशी करून उपचारात नेमका कुठे विलंब किंवा त्रुटी झाली याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली. आणि या पत्रकार परिषदेत डॉक्टर किल्लाके यांच्यावर अमिता मडावी यांनी गंभीर आरोप केलेले आहेत आणि यापूर्वी सुद्धा ते वादग्रस्त होते. गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी.